सर्व वाचकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. या उत्सवात आपण देवीच्या निरनिराळ्या रूपांची आराधना करतो. देवीच्या नवरूपांची पूजा करतो. स्त्रीरूप हे देवीचंच रूप नाही का? आई, बहीण, मुलगी, बायको, सून, आजी, नणंद, भावजय अशा रूपात स्त्री आपल्या घरावर आलेल्या संकटांना अगदी हसत खेळत तोंड देत असते. घरासाठी कणखर उभी असते. घराचं घर पण जपत असते. नात्यांची विण घट्ट करत असते. सगळी नाती एकत्र बांधली गेलेली असतात ते केवळ घरातल्या ह्या स्त्रीमुळेच. म्हणूनच आजपासून सुरू करत आहे जागर नवरात्रीचा उत्सव दैवी शक्तीचा, कथा तिच्या स्त्रीरूपाच्या, नात्यांची विण जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या. चला तर मग सुरुवात करूया स्त्रीच्या पहिल्या रूपाला, जिच्यामुळं हा जन्म, जिच्यामुळं हे आयुष्य, त्या आईच्या. आपल्या लेकीला माहेर मिळावं म्हणून जी सासरी आनंदानं नांदत असते, त्याच आईचं माहेर हरवतं तेव्हा. कथेचं नाव आहे आईचं माहेर. कुकरच्या शिट्टीनं प्रमिलाताईंना जाग आली. खोलीमध्ये जाड कपड्याचे पडदे लावलेले, त्यामुळं सूर्य उगवला की नाही कळायला मार्गच नव्हता. त्यांनी हडबडून मोबाईलमध्ये पाहिलं. बापरे, 9:30. प्रमिलाताईंना ओशाळल्यागत झालं. एवढा उशीर कधीच होत नाही आपल्याला उठायला. काय वाटेल चिनूला? जावाई पण काय म्हणतील? मेल्याहून मेल्यासारखं वाटतंय मला तर. प्रमिलाताई स्वतःशीच पुटपुटत उठल्या. चिनू, चिन्मयी, प्रमिलाताईंचं शेंडेफळ. नचिकेतराव आणि चिन्मयी दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर, पुण्याला मोठ्या कंपनीत जॉबवर. मृण्मयी मोठं कन्यारत्न आणि जावाई ईशान, दोघं मुंबईत. मृण्मयी बँकेत तर ईशानराव कॉमर्सचे प्राध्यापक, दोघंही घड्याळाच्या काट्यावर पळणारे. सुधाकरराव प्रमिलाताईंचे अहो. सुधाकरराव शाळेत मुख्याध्यापक होते. सध्या सेवानिवृत्त जीवन मोठ्या हेकड स्वभावानं जगत होते. मागच्या वर्षी चिनूचं लग्न झालं होतं. लव्ह मॅरेज. सुधाकररावांचा विरोध करायचा म्हणून विरोध. बाकी नचिकेतरावांमध्ये नाव ठेवायला जागा नव्हती. लग्न झाल्यापासून चिनू प्रमिलाताईंच्या मागं लागली होती, घरी ये म्हणून. शेवटी तो दिवस उजाडला. आदल्या दिवशी प्रमिलाताई सुधाकररावांशी भांडून लेकीच्या घरी पोहोचल्या होत्या. काय बाई चिने, अगं पडदे तर जरा पातळ कापडाचे लावायचे. सूर्यवर आला की नाही कळायला नाव नाही. अन माझ्या फोनमधला अलाराम तूच बंद केलास ना? शोभतं का असं? कसं दिसतं ते? जावयाच्या घरी आली सासू अन मस्त झोपा काढते. काय म्हणतील नचिकेतराव? प्रमिलाताई चिनूवर थोड्या चिडल्या होत्या. अहो आई, काही नाही होत. चिनू नाही का तिकडं आली की मस्त धाडाधूर झोपा काढते. हे पण तुमचंच घर आहे की. चला, तुमच्या लेकीच्या हातचा फक्कड आल्याचा चहा घेऊ. नचिकेत म्हणाला. हो ग आई, आता आली आहेस तर मस्त मोकळी राहा. घरी अजूनही बाबांच्याच नियमानं सगळं चालतं. मस्त मनसोक्त राहा. तुझं माहेरच समसे.
चिनू म्हणाली आणि प्रमिलाताईंच्या डोळ्यासमोर त्यांचं माहेर उभं राहिलं. प्रमिलाताई घरात सगळ्यात मोठ्या. त्यांच्या पाठीवर 3 भाऊ. सुधाकररावांचं चांगलं स्थळ आलं म्हणून प्रमिलाताईंचं लग्न लवकरच झालं. लग्नानंतरचं पहिलं वर्ष सोडलं तर त्यानंतर त्या वर्षातून 2दा माहेरी जायच्या. दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी भाऊ घ्यायला यायचा. दिवाळीच्या सुट्ट्या संपेपर्यंत त्या माहेरी राहायच्या. सुधाकरराव शिक्षकी पेशाचे, त्यामुळं शाळा सुरू होण्याआधी त्यांना घेऊन जायचे. तसंच उन्हाळ्यातही 15-20 दिवस राहायला मिळायचं. माहेरवाशीण म्हणून त्या यायच्या, पण त्याची आई अजूनही सासूरवाशीणच होती. प्रमिलाताईंच्या माहेरी त्यांची आजी म्हणेल ती पूर्व दिशा असायची. प्रमिलाताईंच्या माहेरी गाई म्हशींची बरकत होती. घरात सतत पाहुण्यांचा राबता होता. सगळा स्वयंपाक चुलीवर असायचा. त्यामुळं त्यांची आई सतत कामाला बांधलेलीच असायची. लेक माहेरी आली तरी तिच्यासोबत निवांत बसून 2 शब्द बोलायला प्रमिलाताईंच्या आईला वेळ कुठं होता. माहेरी आल्या की मग प्रमिलाताईच आईच्या मागोमाग उठायच्या. तिच्यासोबत दिवसभराची कामं आटोपताना जे बोलणं व्हायचं तेच काय ते बोलणं व्हायचं मायलेकीचं. पुढं मृण्मयी झाल्यावर आपल्या आईनं आपल्या लेकीला घेऊन 2 घटका तरी बसावं असं प्रमिलाताईंना वाटायचं. पण त्या मायमाऊलीला तीही फुरसत नसायची. माहेरहून परत जाताना प्रमिलाताईंची आई त्यांना घरी बनवलेल्या कुरड्या, पापड्या, लोणचं, उडीद मुगाचे पापड, तूप, घरी केलेल्या डाळी असं कितीतरी सामान शिदोरी म्हणून द्यायची. आपल्या लेकीला सोडायला एसटी स्टँडवर मात्र प्रमिलाताईंची आई मागं लागून यायची. एसटीची वाट बघत 2 घडी का होईना मायलेकी एकमेकींकडं फुरसतीनं बघायच्या. सुधाकरराव सोबत असायचे म्हणून कधी बोलणं व्हायचंच नाही. प्रमिलाताईंची एसटी अगदी दूर जाईपर्यंत त्यांच्या आई तिथंच उभ्या असायच्या. प्रमिलाताईसुद्धा आई दिसेनाशी होईपर्यंत खिडकीतून बाहेर बघत राहायच्या आणि आईच्या डोळ्यात साठवलेला श्रावण लेकीच्या डोळ्यातून मनसोक्त बरसायचा. कालांतरानं प्रमिलाताईंची आजी वारली. प्रमिलाताईंना वाटलं आईचा सासूरवास आता तरी संपेल. पण पुढं 3 सुना आणि त्यांच्यासोबत जुळवून घेण्यात नवीन सासूरवासाचा जन्म झाला. नंतर प्रमिलाताईंना चिन्मयी झाली. मग 2 लेकरांची शाळा, अभ्यास, वाढते वर्ग, घरी सासू-सासऱ्यांचे आजारपणं, यात त्यांचं माहेरपण छोटं छोटं होत गेलं. एक दिवस त्यांच्या आईला देवाज्ञा झाली आणि छोटं झालेलं माहेरपण संपलं ते कायमचंच. त्यानंतर एकाही भावानं प्रमिलाताईंना माहेरी बोलावलं नाही आणि एकाही भावजईनं कधी प्रेमानं विचारलं नाही. आई, चहा घ्या ना. कोणत्या विचारात हरवल्या? नचिकेतच्या बोलण्यानं प्रमिलाताई भानावर आल्या. चिनू, अगं ऑफिसला जायचं असेल ना तुम्हाला? प्रमिलाताई म्हणाल्या. अगं सुट्टी टाकलीये मी, तू येणार म्हणून. बघ, आज गुरुवार, उद्याचा शुक्रवार, 2 दिवस सुट्टी घेतलीये आणि शनिवार रविवार तर सुट्टी असतेच. त्यानंतर तू आहे तितके दिवस वर्क फ्रॉम होम.
आहे की नाही मज्जा? मी तुझ्यासाठी ड्रेस आणून ठेवला आहे. चल, पटकन आवरून घे, थोडं खाऊन घे, मग आपण निघू. 4 दिवस मस्त दोघीजणी हिंडू फिरू, मस्त मजा करू. चिनू खूप उत्साहात म्हणाली. अगं, पण नचिकेतरावांच्या जेवणाचं कसं? प्रमिलाताई म्हणाल्या. मी आज उशिरा जातोय तर उशिरा घरी ये. माझ्या जेवणाची तुम्ही काळजी करू नका. मस्त एन्जॉय करा आणि हे 4 दिवससुद्धा मजा करा. मला पण माझा वेळ मिळेल त्या निमित्तानं. नचिकेतच्या अशा बोलण्याचं खूप कौतुक वाटलं प्रमिलाताईंना. दोघी मायलेकींनी 4 दिवस मस्त हिंडणं फिरणं मौज मजा करणं यात घालवले. नंतर चिनूचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं. ऑफिसची कामं सांभाळून ती मिळेल त्या वेळात प्रमिलाताईंना एक एक पदार्थ बनवून खाऊ घालत होती. लेकीनं दिलेलं माहेरपण उपभोगण्यात दिवस कसे गेले कळलेच नाही. आणि प्रमिलाताईंचा जायचा दिवस उजाडला होता. रविवार होता. नचिकेत सकाळीच कुठंतरी बाहेर गेला होता. दुपारी तो परत आला ते 2-4 पिशव्या सामान घेऊनच. मिळालं ना सगळं? चिनू नचिकेतच्या हातातल्या पिशव्या घेत म्हणाली. आई, हे बघ ग, इथं जवळच गृहोद्योग करणाऱ्या बायका हे सगळं तयार करून देतात. हे बघ, ह्या कुरड्या, पापड्या, सांडग्या, उडीद मुगाचे पापड, शेवया, काळा मसाला, गोडा मसाला, तिखट, हळद सगळं आहे. चिनू सामान दाखवत होती. कशाला आणलं ग? मी करते ना घरी सगळं, तुला तर माहिती आहे की. प्रमिलाताई म्हणाल्या. हो, पण आता करत जाऊ नको. वयाच्या मानानं झेपत नाही ग तुला. उगी उसना आव आणून काही करायची गरज नाहीये. विकत मिळतं ना सगळं तर घ्यायचं. आणि त्या बायका पण गरीब असतात, त्यांना तेवढीच आपली मदत होते. चिनू उगी रागे भरल्यासारखं बोलत होती. आणि हे खास माझ्याकडून बाबांसाठी. चितळेची बाकरवडी, मिठाई, लक्ष्मीनारायण चिवडा आणि ही स्पेशल रत्नागिरीवरून आणलेल्या हापूस आंब्याची पेटी. माझा मित्र आहे तिकडचा, त्यानं आणून दिली. चिनू, सगळं सामान आण इकडं. नीट पॅक करून ठेव, म्हणजे न्यायला सोपं जाईल, नचिकेत म्हणाला. प्रमिलाताई लेक जावयाकडं कौतुकानं बघत होत्या. ट्रेनची वेळ झाली. चिनू आणि नचिकेत प्रमिलाताईंना सोडायला स्टेशनवर आले होते. 2 टायर एसीच्या बोगीत रिझर्वेशन केलेल्या बर्थवर प्रमिलाताईंचं सामान दोघांनी नीट लावलं. तेवढ्यात ट्रेनची शिट्टी वाजली. चिनू आणि नचिकेत दोघे खाली उतरले. चिनू बाहेरून खिडकीजवळ येऊन उभी होती. प्रमिलाताई तिला आतून जा असं म्हणत होत्या. पण त्यांचा आवाज बाहेर जात नव्हता. ट्रेन हळूहळू पुढं सरकत होती. चिनूसुद्धा ट्रेनच्या सोबतच चालत होती. अगं पडशील ग. चिनू, नको असं करू, प्रमिलाताई आतून बोलत होत्या. त्यांचा कंठ दाटून आला होता. चिनूचे डोळेही अश्रूंनी भरून आले होते. ट्रेनची गती वाढली आणि चिनू दिसेनाशी झाली. प्रमिलाताई काचेतून बघण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होत्या. डोळ्यात श्रावणधारा घेऊन प्रमिलाताई सीटवर बसल्या. कोण, लेक होती का? सहप्रवाशानं प्रश्न विचारला. नाही,
आई होती माझी. प्रमिलाताई डोळ्यातल्या श्रावणधारेत मनसोक्त भिजत होत्या. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.